शुभम, मला सांग, तू भरपूर वर्ष या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करतोस. मग आता मला रिसेंटली 4 ते 5 महिने झाले जिम जॉईन करून. मला प्रोटीन पावडर घ्यायची आणि मला जराशी भीती आहे की प्रोटीन पावडर बनते कशी. हे बघ, मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे प्रोटीन आहेत, आता मी तुला सांगितलेलं आहे. पण जर तुझ्यासाठी किंवा इतर कोणासाठी किंवा माझ्यासाठी जर म्हणलास तर वे आयसोलेट हे बेस्ट होईल, कारण की यामध्ये 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड कम्प्लीट असतात, जे की मसल बिल्ड साठी आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. हो, खूपच भारी माहिती दिलीस तू मला. पण मला सांग की मला कोणतं प्रोटीन घेतलं पाहिजे. हे बघ, प्रोटीन ही भरपूर प्रकारचे असतात, पण मी तुला आज माझ्याकडे तेवढा वेळ नाही तुला पूर्ण माहिती एक्सप्लेन करण्यासाठी. त्यासाठी मी फक्त पहिले 5 प्रोटीन कसे बनतात हे तुला मी आज एक्सप्लेन करेन. तर हे बघ, तू जर वे प्रोटीन घेत असेल ना, तर वे प्रोटीन हे बनतं दुधापासून. जर तू केसिन प्रोटीन घेत असशील तर केसिन प्रोटीन बनतं हे पनीर पासून. आणि जर तू सोया प्रोटीन घेत असशील तर सोया प्रोटीन बनतं हे सोयाबीन पासून. आणि जर तू पी प्रोटीन ऐकलं असशील तर पी प्रोटीन हे बनतं हिरवा वटाणा यापासून. आणि जर तू एग प्रोटीन घेत असशील तर एग प्रोटीन बनतं हे एग पासून. समजलं का तुला की प्रोटीन कसे बनतात?